गाव छोट भानगडीत मोठ. कबड्डी 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 कसलं खेळतीस कबड्डी पकड की त्याला असली कबड्डी खेळतीस होतो पण नाही तर काय मग कशी घ्यायची ती कशी काय कबड्डी कशी खेळायची असते लका मी कबड्डी खेळायचो हा 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 काय बघाय पाहिजे तुम्ही कशाला सरपंच भृगा घेताय राहू दे आता शांत बस हा भृग आली होत आहे काय ऐकता भृग काय नाही असलं काय मग काय आभरू म्हणजे नक्की काय असतं जरा आम्हाला बी कळू द्या की भृग असलं काय नाही त्याचं काय ऐकता येतं तुझा पगारच कट करीन बघ कळलं का अरे तुमच्या गावात एक टॅलेंटेड माणूस जन्माला आलाय तुम्हाला किंमत नाही काय बोलताय कोण आहे तो टॅलेंटेड माणूस कोण हो मीच रातच पाडेन हा लेका एका वेळेला मी 10 माणसं अशी का नाही कबड्डीला घुसळायचो एकदम गोल्ड मेडलिस्ट आहे मी लंडनला मला बोललो होतं कशाला रेषा हा नाही तुला एका बुकेत घालवीन बघा शेंड्यातच कबड्डीची आखरी चष्मा फोडेन नाही बोलायचं नाही पुढं कशाला बोललो होतं कबड्डी खेळायची तिथं असं म्हणा हा मग मला वाटलं कपडे सांभाळ कपडे सांभाळायचे चड्ड्या बिड्या त्यांच्या काय बोलताय जरा सांगायला लय पुढं बोलतोय राहू दे कशाला सरपंच तापा आणताय लावतीस का पाहिजे मग लावते की बित्त पट्ट्या आणि मग मी जिंकलो तर मग तुम्ही जिंकला तर तुम्हाला ती मागच्या वेळी घेतलेली अंकी वापस देणार आणि जर तुम्ही हारला तर हारलो तर मग बघू काय आम्ही द्यायचं आमची पार्टी करणार चालतंय हा. मी जिंकलो का नाही अंगठी दिली नाही तर देणार तू झाले वहिनी जिंकते आता थांबा बघूया काय घेऊ. अंगठच कापून घे. जाऊया. ए! आपण घ्यायला आहे. बघतो येतो आम्ही दाखवतो हाल बरं. खूप वाजवले का इकडं पुढं काय लेका बघतेस माझ्याकडे का इकडं पुढे चहापेक्षा नुसती किटलीच गरम चल. बाळाला चॅलेंज दिलंय मी पण काही कमी नाही मी पण का नाही गोल्ड मेडलिस्ट आहे काय तुमचं का मग आता आपण टीम तयार केली पाहिजे हो केलीच पाहिजे टीम तयार करायला म्हणजे पूर्ण बघितलं पाहिजे कोण टीम तयार केलेलं असं तुला वाटतंय मी काय म्हणतो या हा माझ्या डोक्यात एक सुचले बा हा बाळ्याला बघायला कुठल्या बाळ्याला बाळ्या नाही कापला बाळ्या नव बळी म्हण बळी आपला असं वय बळी बोलल्या का माझ्या पोरग्याला विसरलास होय तुझा पगार 3 महिन्याचा कट करतो आता बघ असं म्हणजे का? डोक्यात राहील पण चला आपलं बघूया तरी मग जा बळीकडे जाऊया बरोबर चालते जाऊया आणि त्याला सांगूया हा की टीम तयार करायला हो, तो असतो चालतंय. गावात त्याला माहिती असणार हो बरोबर चला जाऊया लवकर पडशी चला हो. बाळासाहेब बोल की राव तुम्ही बिना कामाचं चॅलेंज घेऊन बसलाय सरपंचाकडे काय झालं राव आता हाय ती बी अंगठी जायची अंगठी कशी जाईल आपण आपली टीम गोळा करू आणि आपणच जिंकू कबड्डीची मॅच आयला आपण दोघं शिकतो कसं गोळा करायची टीम ते आपली दोघं आहेत की सागरे आणि गौऱ्या कुठे गेलाय तू गौऱ्या गौऱ्या गेलाय उसाच्या फडात अरे उसाच्या फडात कशाला अरे म्हणजे तो पाणी पाजा गेलाय सागरे सागऱ्या कुणाच्या घरात शिरलाय अरे घरात कशाला शिरलाय अरे पेंटर आहे कलर द्यायला गेलाय तो मग कोड्यात का बोलतोस अरे बोलते म्हणजे तू विचारतोस तसाच तर बरोबर मग आपण टीम गोळा करूया सागरे आणि गौऱ्याला बघूया त्यासनी पहिले गोळा करूया पुढचं नियोजन लाव लागा पाणी पण संपवलं
आला का लागार लावून घेऊन कुठे गेला ऐ सागऱ्या सागऱ्या आबा इथं आहे, जा इथं काय तुला काय झोपला कलरचं काम करायचं सोडून अरे टाकले की आता मातोश्री नाव लागा बघ की टाकले टाकलंय काय लागा आला का आम्ही तिकडे सरपंचाला चॅलेंज देऊन बसलूया अरे कशाबद्दल चॅलेंज दिला आता अरे ती कबड्डी खेळायचं म्हणून तो नाचत होता लय सरपंच मी असं केलंय मी लंडनला गेलोय मी अमेरिकेत गेलोय बाळा म्हणला काय आम्ही कमी हवी तवा हो म्हटला गोल्ड मेडलिस्ट मिळवलंय मी अरे पण मला कबड्डी कुठे दिला का असं काय काय लावायचं तू त्याचं आवडाआवडी कर बरं चालतंय चला चल. चला लय आहे काय तुमच्या करायला मागे. लागलं की गुदगुल्या करायचं त्याच्या मांडीला बरं चला चेन ओढ तुझी एक हा बाळा असं म्हणाल बोला आला का हे उसात गेलाय म्हणले इथं बसलाय होय अरे आणि का उसाला पाणी चालू तुम्ही तो बोला तर मी आयटम संग बोलतो पोरा हो तिकडे आला का काय बरं ऐक की एक मॅटर झालाय काय झालं अरे बाळाने सरपंचाची लावल्या पैज हो कशाची अरे कशात तेच म्हणतोय मी अरे कबड्डी खेळायची पैज लावल्या बरं तो लय मोठा आभार रेट होता म्हटलं मी अशी कबड्डी खेळूया तशी कबड्डी खेळूया लंडनला गेलोय इकडे गेलोय म्हणजे दम असलं माझ्या संग कबड्डी लावतो धावतो अरे मग आता काय करायचं म्हणून तर तुला बोलवायला आलोय. चौघजण अजून कोण आहे का तुझं ओळखी अजून लका त्या यशाला घेतलं पाहिजे आपण. तो रेडावं हो घेऊया की त्याला मग चालतंय एवढ्याच भागणार आहे काहीतरी डोकं चालवलं पाहिजे मलाच लागा बरं चला ही तरी बघूया नियोजन तू लावूया चड्डी घालून ये बरं, आलो आलो चला हो पुढं आणि तुझीच घाल तर पप्पांची घालशील हो, आलो आलो मोठी वेल मोबाईल ठेव किचन लागा तुझं काय सत्र थांब या रेड्याला घेऊन सोडू सरपंच एंट्री टाकाय कबड्डी खेळायला. काय मॅटर केलं नाही सांग तुम्ही काय केलं सरपंचावर पैसे लावल्या कबड्डीची हो आणि ती आम्ही त्याचं चॅलेंज स्वीकारलंय तुझ्यामुळे कारण तू रेड्यासारखा गडी आमच्यात आहेस ताकद वाण अरे पण माझा अभ्यास अभ्यास एक दिवस बघा. काय लका तुला क्लास लावा विल चल काहीतरी नियोजन करूया आम चप्पल तरी घालून दे आणि तो बरमुडा घाल की तुझा कुठं आहे देऊ मजबूत आहे घालतो नंतर येऊन चला चल 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 दोन एक दोन चार नाही दोन एक दोन किशोर भाऊ एक दोन काय मोजताय भाऊ जास्त चढली काय तुम्हाला मला मग मोजताय काय एक दोन आणि मी तीन मग मी चार कसं म्हणलो ते जाऊ दे हा एक महत्वाचं काम आहे त्यासाठी फादरनं मला तुमच्याकडे पाठवलंय काय फादर कोण फादर अहो फादर म्हणजे पाटील पाटील कोण पाटील अरे सरपंच सरपंच म्हण सरपंच सरपंच हा सरपंच माझे फादर सरपंच हे बघ तू नाटकातलं बोललास पण आता त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय एक लय महत्वाचं काम आहे माझ्याकडे हा सरपंचाने पाठवलं सरपंचाने पाठवलं काय काय माहितीये का तुम्हाला कबड्डी खेळता येते कबड्डी कबड्डी ऐक ना यायचं म्हणजे कबड्डी एक नंबर होतो रे हा मग अशी कबड्डी हे बघ नाही ते- यायला आजकालची पोरं ना नुसते मोबाईलवर खेळते ती कबड्डी म्हणजे आहे ना मैदानी खेळ आहे, मैदानी हा. फादर मला म्हणले हा की तर त्याच कबड्डीचा आपल्या गावात सामना लागलाय माझ्या फादर मध्ये आणि त्या स्वप्नील पानवळ मध्ये बर आणि जिंकणार कोण माझा याला माझा फादर जिंकणार आहे बर. आणि माझ्या टीम मध्ये तुम्ही आहात मी आहे. हो चला मी चालतोय आता चाललं की चालणार की चाललं मग चल कबड्डी 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 कोण आहे दाखव कबड्डी 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 इथं नाही हा मैदानात जायचं मैदानात जायचंय मग हे कोण सांगणार चला भाऊ कबड्डी कबड्डी काय लावली चड्डी घाला तुम्ही चड्डी चला चप्पल बाज
किंवा चप्पल भाऊ घाला. एवढी घ्यायला नव्हती पाहिजे हे जास्त आता झाली. नाही मी पेटत काय नाही चप्पल आणते. भाऊ देव माणूस आमचा देव माणूस काय म्हणते भाऊ चला या इथे कुठं तुम्ही कुठे देव सरपंच किशोर भाऊ आमच्या किशोर भाऊसाठी मी खास नजराना आणलाय असा इथं हे बघा देशी घ्या पार्सल हे फक्त लाखातलं बोललास मग काय मंडळराव कोणाला सांगायचं नाही नाही कोणाला सांग आम्ही कशाला कोणाला सांगतोय म्हटलं अर्धीच आणलीच आव राव अरे तर काय सांगू तुम्हाला लागलीच मारून टाकली होय किशोर भाऊ जेवायचं आहे आता मस्त पैकी थांब झाला बापू कसं वाटलं बस बस आता मस्त पैकी काय करूया माहितीये का जेवायला जाऊया मस्त पैकी कुठं जायचं जेवायला तळ मोळ्यावर जाऊया की धाब्याव थांबा की जरा. काय झालं काय झालंय माझं एक जरा काम आहे तुमच्याकडे काय काम आहे कसं आहे जरा आता ती सरपंच आपले ती जरा आम्ही चॅलेंज घेतले ना त्यांचं म्हणजे बाळासाहेबांना आम्ही कशीच ती जरा आता हे झालंय ना कबड्डीचा विषय जरा हा कबड्डी हा. मी पण आहे की कबड्डी मग तेच की तुम्ही आहे पण तुम्ही आमच्या बाजूने पाहिजे हो तुमच्यासारखा दमदार गडी आमच्या बाजूनच पाहिजे मला काय नाही म्हणजे मी त्यांच्याकडे आहे की कशाला तुम्ही त्यांच्याकडून नाही तुम्ही आमच्याकडून या काय हो तुमच्याकडे तुम्ही हो. नाही नाही तसलं नाही जमत अहो किशोर भाऊ राव तो सरपंच कधी तुमच्या करंगळी मुतलाय का आणि तुम्ही कशात या ना लागता या ए सर लगा मला तू बी माहीत आहेस आणि तो सरपंच पण माहीत आहे तुम्ही दोघं आहे का नाही दोघं एका माळाची म्हणे यायचा आणि वाव कुणी ए म्हणजे काय आमची दारू पिऊन आम्हाला सहकार्य नाही करणार ए चल आपला शब्द म्हणजे शब्द आपण स्वाभिमानी आहे दारूड असलं म्हणून काय करू लागा म्हणजे तुम्ही आमच्यावर येणार नाही ए चल माझे मला कॉन्टॅक्ट दे द्या माझी contact मला. द्या मला, माझं पैसे खर्च झालं ए चल ये घे काय? हा, हे मी कमी आणू काय? पैसे घेतले माझे. आईला बघितलं का यायला देणार अर्धी वाटर आणि लगा या भावाचा स्वाभिमान शब्द म्हणजे शब्द कबड्डी 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 भाऊ सरपंच काय करतोय चोळतोय अरे हात चोळतोय हात मग तसं म्हण की अरे फोड्या आल्या तर नुसतं दुधाच्या धारा काढून काढून हात फुटलेच सगळे माझे अरे म्हणतो तुला म्हणतोय हे तर तुला सगळं सोडायचं असलं का नाही तू आमच्या टीम मध्ये ये. अरे ते का पाटील शान आहे का तसं म्हण की मग कोण पाटील कोण पाटील अरे पाटील रंगराव पाटील माझा फादर गावचा सरपंच ते तर हुबलाकच आहे म्हणजे चांगलं आहे यार हुबला काही एवढं नाही म्हणतो तुला म्हणतोय तू आमच्या टीम मध्ये खेळ आणि चांगला हो बापाचा नाद सोड आता अरे जर मी चुकून त्यांच्या टीम मधून फुटलो ना तर ते माझ्या पाटाने 2-4 बांबू घालतील आणि आता 400 आहेत फक्त फुटलो ना अजून 200 वाढवतील र मग नुसतं पीळ पीळ आणि कटरीनाच्या मागा असं टोप धरून बसा तू नुसता विषय बरं का नाही नुसता पिळत बस नुसता पिळ 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 अरे पण मी जिंकू पण शकतो ना अरे माझी पण टीम आहे या पीए साहेब नमस्कार 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 काय कागद बिगद पोचवून झाली का पाटणला हो त्याचं नका टेन्शन घेऊ हो नका टेन्शन घेऊ असं वाटतंय सर पण तुम्हाला लई दमवतंय या लई ताप देतोय इथं बहुतेक हो तर कुत्र्यागत म्हणून सांगतोय आमच्याकडे या की हा अहो, आपलं बाळासाहेब हो 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 बरोबर बाळासाहेब काय माणूस आहे राव पुढच्या टर्मला बाळासाहेब सरपंच आहेत असं का हो तेव्हा तुमची काहीतरी चांगली पोस्ट करतो देतो की आम्ही तुम्हाला असं का हो खरंच होय म्हणून सांगतोय हा. बाळासाहेबांसोबत आमच्या सोबत या हा ते कबड्डीचा सामना आहे नव्हता संध्याकाळी हो 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 हा तर ते आम्हाला सहकार्य करा ए नको बाबा हो. आणि एक तर सरपंच मारतोय या हो
7 महिन्याचा पगार काढलेला नाही आणि त्यात तुमच्याकडून जर बघितलं तर त्या 7 महिन्याचा आणि त्या 3 महिन्याचा बी पगार द्यायचा नाही. ते बोलपच काय करणार आहे आम्ही आहे की बाळासाहेब हो बाळासाहेब नका 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 बाबा सरपंच बारी नको मी आहो, जातो सर. आहो नको हो ह्या पेच्या बिला काय कायम त्याच्या खाली सरपंच आओ 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 नेताय आओ कुठं नेताय नको नको आओ ठेवा 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 काय चाललंय सरपंच राव तुमचं अरे यशा तू आपला माणूस आहे का नाही विषय आहे का हा? आणि तुला आता माहिती आहे. आता काय आहे गावात कबड्डी हा कबड्डी तू आपला माणूस आहे ना हा मला की तू माझ्या टीम मधून अरे आपला माणूस आहे चल चल एक आम्ही घेतोय अहो नको मला माझी काम आहेत मला माझी कामं लय पडली होती मला माझी काम करायची पण राव नंतर बघू आपण ते आईला खेळ ना खेळला तर खेळला नाही उडत गेला कसं काय? काय म्हणतोस भावा मस्त मजेत ना हा म्हणजे मग काय मस्त तब्येत वगैरे बनवली तब्येत म्हणजे काय मस्त मेंटेन ठेवतो आपण तरी आपल्या टीम मधून खेळायचं उद्या याला काय खोळा हा? बापू म्हणजे काय गुढी यायला तुला का आणि जाऊ दे तो बापू तुझ्यासाठी संध्याकाळी कोंबडी कापू हा गुढी कापू म्हटला ए? लगा तुझ्या बापाला का माझ्या 4 म्हशी कर्जावर लगा तुझ्या लक्ष ठेवलं तुझ्या अरे चुन नको काढू अरे आता माझ्याकडे सगळं साम्राज्य येणार आहे रे. तू नको टेन्शन घेऊ तू फक्त माझ्या बाजूने खेळ तू माझा राहिलेला सतबारा माझ्या नाव करशील का नको असं पण तुझा तुंतुणा झालाय सगळा तू काही चालणार नाहीस माझ्या टीम मध्ये मग राहू दे की कशाला मस्का माराय मग कोण मस्त मारते मी असं विचारून बघितलं मी तुझ्या बाजूने येतोय आणि तू तुझा बाप तसाच नमस्कार मंडळी, आज आपण इथं कबड्डीच्या खेळामध्ये रंगणार आहोत. एका साईडला सरपंचांची टीम आणि एका साईडला स्वप्नील पानू उर्फ बा यांची टीम आणि दोन्ही संघाच्या कप्तानी टॉस उडवायसाठी इथं यायचे आहे मध्ये. बाळासाहेब 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 दोन्ही साईडचे कप्तान आपल्या इथे आलेले आहेत आणि आता एका साईडला आहे काळ्या आणि एका साईडला आहे बाया आणि आता टॉस उडवायचा आहे आणि आम्ही आता वली सुकी करणार आहे. थो बघा वली का सुकी काहीच कामाचं नाही. बाळासाहेब 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 पुढे गेले संता भाऊ लावकर कबड्डी 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 कबड्डी
स्वप्नील पानवो यांच्या टीम मधून यश येतील. चला सरपंचांच्या टीम मधून 2 आउट. सरपंचांच्या टीम मधून खुद्द सरपंच जाणार आहेत आणि सरपंचांनी स्वतःच्या आपल्या चीनची काळजी घ्यायची आहे. त्याला जबाबदार टीम राहणार नाही. चला सरपंच. या आता हडद मोडणार आहे इकडे या. मी तर चेंज करून घेणार आहे सरपंच. सरपंचांच्या टीम मधून सरपंच आउट झालेले आहेत. सरपंचांनी बाहेर जावं. चला बाहेर या. बाळासाहेबांच्या नावानं सांग बरं. तुला बरोबर गाईचं शान काढायला लावतो मी. शांत हो झालं. ते कशी काय बेशुद्ध पडली तर ते हा सांग सांग सांग. ते सकाळी हा नासलेलं दूध पिलेलो. चल तिकडे चल तिकडे. माझ्या मला आता आला आहे. त्या साईडला थोडं सारा का. नमस्कार, मी सतीश बाबूराव शेळके. नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक बाळकृष्ण अशोक देसाई. कोयना प्रोडक्शनवरती या आधी देखील तुम्ही प्रेम करत आला आहात आणि त्याच प्रेमाची आता आम्हाला गरज आहे. कारण तुमच्यासमोर थोडीफार हटके आणि थोडीफार चटके देणारी वेब सिरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. याचं नाव आहे गाव छोटे. या वेब सिरीजवरती प्रेम करायला विसरू नका. तुमची साथ ही लाख मोलाची आहे.
यापुढे देखील तुम्ही ज्या प्रकारे आधी साथ दिली तशी साथ देखील द्या. त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल वाजवाय अजिबात विसरायचं नाही तर धन्यवाद.